तर मित्रांनो तुम्ही बोलत होता ना की आई पाहुणे घेऊन जा कधी, तर आई आज पाहुणे आले भिवंडीला नाही का, अचानक आली ती पण जात होती तिकडनं. तर मी बोललो आता चल 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 म्हटलं एक दिवस गणपती तरी बघून जा. तर आई बघ नदी नाक्यावरूनच जात होती. त्याची करता आलो ते खूप पण आणलं होतं. ताईनी काय खूप आणलं, हे बघा कसं खूप आणलं ते कापाय घेतलं. आणि हे बघा खूप आणलं, ते बघा पिशी भरून. बापरे एवढं आणलं. ते रात्री गेलो होतो ना डोंगरात. ताईनी खूप आणलं. आई तिकडे पण पाहुणे गेली होती ना, तुम्हाला बोललेलं. पाहुणे गेलो तर तिकडची चालू ना, तर तिकडनं खूप घेऊन आली. जात होतो. ताई आता साफ करायला लागले, मला साफ करून देईल कारण की मला नंतर साफ नाही. ते कापायचं काढायला लागतील मग काढून तुला काढता पण नाही तर ते काढून मग काढायला लागतील. त्याच्यामुळे आई खूप साफ करायला लागले आता. आणि म्हणजे संध्याकाळी मग तिला जायचं जरा गणपती बघायला पण. ताईला एकदम म्हणजे फुल लाईट पाहिजे म्हणून बॅटरी लावून ना आमची घरची ते पक्ष्यांची सावली येते म्हणून ते बॅटरी लावून ना बसले घरात. ते कसं त्याला निष्ठा माल घेईल लागला का त्याची झाकणार जात ना, त्याची करता ती बॅटरी लावली. त्याला माल घेईल पण नको लागाय म्हणजे एकदम सावकाश, म्हणजे ते पटकन काढायला लागतात, कापायला लागतात. नाही तर ते कसं बंद होतात ना नंतर झाकण, त्याच्यामुळे निघत नाही. तर पहिलं सगळं ते चाकूने साफ करून घेतलं का, त्याची फक्त ते झाकण काढून घेतलं. काढून घेतली कापून ठेवलं. आणि काय घरातच बसून करू आधी तर सवय बसून राहायची सवय पण आहे. मग नंतर गोलं काढायला थोड्या वेळात. तर आता खूप साफ करायला लावलं अजून. तर चला आता आईला जरा खूप साफ करून घेऊ दे. कापून नंतर मग परत कापून ना धुवायला लागतील ना. गोलं कधी काढशील मग त्याच्या घर? हा लगेच. हो तर सुईने काढाय तोपर्यंत मी जरा आईला कापून घेऊ दे, तोपर्यंत मी जरा सुई शोधतो. मग आई गोलं काढायला ना. अजून काय आणलाय? चिंबोऱ्या आणल्यात काय? चिंबोऱ्या पण. हा खूप कापल्यावर नंतर मग चिंबोरे दाखवू. अर्धे रस्त्याला तुला बोलवला आम्ही तिकडचं जायचं होतं. आता आम्हाला पण तिकडे 2 रात्री. तुला किटली पण घेऊन द्यायची आहे ना, तर संध्याकाळी घेऊन द्या लागेल. मग काय करा तेल ठेवाय. आठवण करून द्या मला परत संध्याकाळी जरा, मी एखादा विसरताव ना त्याची मुलं. मग चिव तू फिरायला गेलीस ना का तिकडून घेऊन देईल. तर आई आता गोलं काढायला बसली. तर बघा कसं गोलं काढायला लावलं. सुई घेतले आणि सुईनी गोलं काढायला लागतात. कोणी असा डायरेक्ट रसा करतो, कोकचं गोलं नाही काढत. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत, पण आम्ही असा पूर्ण पूर्ण भाजी नाही करत. कोणी कसं डायरेक्ट मग रस्सा करतात त्याचा, आणि नंतर मग ते असं सोकून खात्यात ना ग, चुकून खात्यात. हा त्या खुब्या. आणि हे कोक, हे खुब हे जंगलातलं, आणि ते चुकून खात्यात ते नदीतलं ना. त्या खुब्या आणि हे खुब. आम्ही सर्व कापून साफ करून त्याच्यातून गोला काढायचा आणि त्याचा मग हे करायचा. काय केली तरी पण आपली कसं ताजा, ते कुठे टाकलं सगळं सरतात. ताजा ना, डोंगराचा आणायचा सगळं जिवंत सगळं. कापायचे वेळेस ते निघाला पाहिजे त्याच्यात घाण नाही, म्हणजे गोला वरता आला पाहिजे. जिवंत राहील ना तेव्हाच खायचा. तो गोला वरत येईल. ते बिरढा याचा झाकण ना, जो मरेल राहील ना तो त्यातच ते झाकण नाही उघडायचा, तो फेकून द्यायचा. म्हणजे आपली जिवंत तो काढून खायचा. पुन्हा कापायचा सुई. आम्ही तर ते घरा कसा कापलं इलं ना त्याच्यात कापू. ही मेहनत फार लागत कराय.
मेहनत जास्त लागते आणि त्याच्यात भाजी कमी भेटते. भाजी कमी पण चविष्ट जास्त. पण चविष्ट जास्त. याच्यात कांदा टाकून ना बनवायचा ना. हा सुकाच करायचा. खाण पाहायची कशी मस्त लागेल. त्याला काय काटा नाही काहीच नाही ना. काटा फासून खायसारखा नाही. मस्त सगळा मासच. हा तळायचा. कांदे तळला ना फार भारी लागेल. आम्ही तर कसे घरा आपले पीठ डलायचा चावलाचा ना असा मोठा पातकोला करायचा. पीठ लावायचा ना सुकाच भुजायचा भाकरी सारखा फार भारी. तो पण फार भारी. मी तुला तसाच करून देतो तिकडे येत असत. पण आता आलू तर तुला काढून देन ये. मग सुकत तरी तळून खाशी ना कांद्यात. तसं पण आम्ही कांद्यात पण तळू. पीठ पण एखादा पीठ केला ना भाजी तरी पण चांगला. कांदा टाकायचा त्याला पीठ लावला तरी पण मस्त. पण फार भारी लागतं. ठीक आहे तर थोडं गोळ काढून घ्या. हा ताईनी आता गोळ काढून झालायचं. हे बघा किती गोळ काढलं. एकदम मस्त दिसतात. जसे की कशाची डाल ग? उडदाची ना. उडदाची डाळ. जशी का उडदाची डाळ लागते बघा. दिसते बघा कशी दिसते उडदाची डाळ. पण ते भाजी केलं तसं फुगतील ते भाजी केली तर. ताईने एकदम सुई खाली काढून ना तुम्हाला दाखवलं कसं काढताना. तर दाखवलं आणि एवढा कचरा निघला. दाखव का कचरा किती निघला. एवढा कचरा निघला. एक शैलीभर कचरा निघला. हे बघा. ये पहिले लोकां कसे घागरे नाही ना वाजवायला पण आम्ही पहिले पोकुल करत ना पहाल बांधत नाचाय. ना पहिले आम्ही बारीक होतो तर वाजवायला असा अंगठी ठेवून ना ते असा नाही पहाल पोकुल करत ना दोऱ्यात भरत नाचाय. घागरे पण आता तर काय आता शिकायला साधन. पैसा पण तर आता झालं काढून. आज तर सोमवार त्याच्यामुळे मी खाणार नाही. तर आता ते फ्रीज मध्ये ठेवतो. मग तुम्हाला रेसिपी दाखवून मी बनवताना. नाही तर आई पण बनवून दिलीच ती. पण आज सोमवार ना त्याची मुलं काय बनवणार नाही त्या. चला ते आता फ्रीज मध्ये नेऊन ठेवतो मस्त पैकी. नाही चिंबोरीची बात सांगतो. तर आईशने बघा का आईने काय काय आणलंय. चिंबोऱ्या पण आणल्यात. तर आई आता जेवण झाला आणि त्या जेवल्यानंतर आता मग चिंबोऱ्या काढायला लावल्या. आता चिंबोऱ्या काढून मला देते दुसऱ्या. मग दुसऱ्या आईशने येईल. तर बघा चिंबोऱ्या किती मोठ्या आहेत. बापरे एवढ्या मोठ्या आहेत. आईश बोलते लहानच. या किती मोठ्या आहेत. एक जवळ मला तर वाटतं पाव किलो असेल. नाही तर 200 ग्राम तर असेल ना. मग तो पडला तर पलतात बघा कशा चिंबोऱ्या. सुटलाय तो मोठा तो. तर बघा किती एकदम फ्रेश जिवंत आणल्यात मस्त पैकी. त्याच्यावर मग अल्युमिनियमचं झाकण ठेव. खूप दिवसांपासून इच्छा होती. आता पूर्ण होणार आहे ती इच्छा. तर मला 4 बस 4 चिंबोऱ्या आम्हाला ठेवल्या आणि आता दुसऱ्या आईसांना ठेवल्या. कशी ती जरा जास्त माणसं आहेत त्याची मुलं त्यांना दुसऱ्या ठेवल्या. आई आता घरी घेऊन जाईल ना. माई बघते मधी बस आल्या. बस ना ग. बस आल्या. तर बघा आता त्या आम्ही पॅक करून ठेवतो आणि माई इथून बघतो ओकून. आणि काकड्या पण आणल्यात घरून 3 मोठ्या मस्त पैकी. त्या कापून खाऊ. एकदम कडकचे. भेटते पण रातचे टायमात 10 वाजायचे निघत. तर पाऊस पण होता त्याची मुलं भेटल्या नाही. तर त्याची मुलं असे आणले. चिंबोल्यांचा भांडा कसा आहे. तर ती मला शेताला त्याच्यात मासे बिस लागवायला ते आता नवीन घेऊन चालले. आज सोमवार असल्यामुळे खात नाही त्याच्यामुळे रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवू. बघ माई बघ चिंबोरी बघ खेकडा बघ. तर जरा तुम्हाला दाखवले चिंबोऱ्याने आईनी काय काय घेऊन आले. त्या काकड्या तरी पण आई पाहुणी गेले म्हणून. आणि आईचं आता जेवण पण झाला आणि उद्या आई सकाळीच जाणार आहे कारण की शाळेचा भात बनवायला लागतो ना त्याची मुलं. सुट्टी राहील तरी
पण काम आहे घरचा. नाही सुट्टी नाही. उद्या 10 दिवस गणपती जातील ना. 10 दिवसाचे गणपती जातील ना, उद्या सुट्टी राहील. नाही नाही तिकडे नाही, गावाला नाही सुट्टी. अरे तो शिरला, गावाला नाही सुट्टी. आता करून घे.